ठाणे महानगरपालिकेमध्ये तब्बल 3 वर्षानंतर आता महापौर विराजमान होणार आहे. महापौरनंतर उपमहापौरपदी देखील बिनविरोध निवड झालेली आहे. आपण सध्या ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या बाहेर आहोत आणि या ठिकाणी मोठी सजावट करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीसह इतर बड्या नेत्यांचे देखील फोटो आणि या ठिकाणी त्यांच्या पक्षांचे झेंडे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे. पाहिलं तर पुन्हा एकदा शिवसेनेला घवघवीत यश जे ते ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आलेलं आहे. एकूण 75 नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आलेले आहेत, तर 28 नगरसेवक हे भाजपचे निवडून आले. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने शर्मिला पिंपळकर गायकवाड या महापौरपदी बिनविरोध झालेली आहे SC वर्गामधून, तर कृष्णा पाटील हे उपमहापौरपदी हे आज विराजमान होणार आहे. औपचारिकरित्या यांची आज जी आहे ती या ठिकाणी घोषणा केली जाणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्र असेल या ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात बड्या नेत्यांचे या ठिकाणी फलक लावण्यात आलेले आहेत. त्यासोबतच या ठिकाणी पक्षाकडनं झेंडे आणि या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिकेमध्ये एकूण 131 नगरसेवक आहेत, त्यापैकी 75 नगरसेवक हे शिवसेनेचे, 28 भाजप पक्षाचे आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 12 नगरसेवक आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 9 नगरसेवक आहे. MIM पक्षाने देखील घवघवीत यश या ठिकाणी मिळाल्यामुळे त्यांच्या देखील मुंब्रामधनं 5 सीटा ह्या निवडून आलेल्या आहेत. त्यासोबत उद्धव ठाकरे गटाकडनं देखील 1 आणि अपक्ष 1 अशा पद्धतीने एकूण 131 नगरसेवक ठाणे महानगरपालिकेमध्ये जिंकून आलेले आहेत. त्यामुळे पाहायला गेलं तर मोठं पारडं जड जे आहे ते शिवसेने झालेलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा पुन्हा एकदा एक हाती सत्ता मिळत महापौरपदी शर्मिला पिंपळकर ह्या विराजमान होणार आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असेल, हे देखील या ठिकाणी महापौरपदी ह्या ठिकाणी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये येणार आहेत. त्यामुळे ठाण्यामध्ये एक शिवसेनेकडनं मोठ्या प्रमाणात आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळे हे रथ जे आहे विजय भव ही देखील रथ या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या बाहेर फुलांची आरस असेल, या सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आता ठाणे महानगरपालिकेचे शहराचे कशा प्रकारची कामं वेगवान होणार हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.